काँग्रेसचे युवक प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांची भेट घेतलेली आहे। रोहन सुरवसे हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे। रोहन सुरवसे पाटील यांच्या काँग्रेस सोडण्याने काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते। या सगळ्या पार्श्वभूमीवर रोहन सुरवसे पाटील यांच्या सोबत आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी संवाद साधला। पाहूया। काँग्रेसचे आक्रमक नेते म्हणून ज्यांची ओळख आहे असे रोहन सुरवसे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते पार्थ पवार यांची भेट घेतली आहे। खरं तर रोहन सुरवसे पाटील काँग्रेस सोडणार का अशा चर्चा सध्या माध्यमांमध्ये सुरू आहेत आणि या सगळ्या विषय बोलण्यासाठी माझ्या समेत काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील आहेत। सुरवसेजी, सध्या बातम्यांमधून चर्चा आहे की तुम्ही काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटामध्ये जाणार आहात, नेमकं काय? नाही, मी पार्थ पवारांची भेट घेतली, पण माझी राजकीय भेट कुठलीही नव्हती। मी सदिच्छा भेट घेतली होती आणि असा तर अजूनपर्यंत काही निर्णय नाही। मी कालपासून माध्यमांच्या माध्यमातून, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून बातम्या बघतोय, पण असा कुठलाही माझा निर्णय अजून तरी नाही आहे। पुढे जे काय निर्णय घ्यायचा ते माझ्या सहकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच मी निर्णय घेणार आहे। परंतु पार्थ पवारांची भेट ही माझी राजकीय नव्हती, माझ्या कामाच्या निमित्ताने सदिच्छा भेट घेतली होती। आपण पाहिलं की रोहन सुरवसे पाटील हे आंदोलनातून अत्यंत आक्रमक चेहरा म्हणून सध्या काँग्रेसचं पुणे शहरामध्ये ओळखलं जातं आणि काँग्रेसला हा आता दुसरा धक्का बसणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण काही दिवसापासून आपण बघतोय की रवींद्र धंगेकर हे सुद्धा शिंदे गटामध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरू आहेत आणि त्याच सगळ्या चर्चेनंतर आता रोहन सुरवसे पाटील यांनी पार्थ पवार यांची भेट घेतली होती। लोकसंवादसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।